ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतो त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्याला हवी असलेली कंपनी म्हणजे आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 62 नंबरची कंपनी असलेल्या पिडिलाइट इंडस्ट्रीज या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तरी सर्व व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 17 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 24,353 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. आणि आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वे खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आपला निफ्टी निर्देशांक आज 52वे खाय अंकापासून सुमारे 2020 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपलं एकूण शेअर मार्केट हे सध्या म्हणजे आज 52वे खायपासून सुमारे 7.65% खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि युद्धजन्य स्थिती असताना आपलं एकूण शेअर मार्केट हे 52वे खायपासून सुमारे 15% खाली गेलेले होते. परंतु आता युद्ध थांबण्याची चिन्हे जरा दिसू लागल्यामुळे आपले मार्केट पुन्हा कव्हर होत सध्या फक्त 7.65% इतकेच खाली आलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पिडिलाइट इंडस्ट्रीज. आणि पिडिलाइट इंडस्ट्रीज ही कंपनी मित्रांनो डायव्हर्सिफाईड केमिकल ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, पिडिलाइट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत गोदरेज इंडस्ट्रीज, गॅलेक्सी सर्फ, निखिल ॲडोसिव्ह, HP ॲधेसिव्ह. मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्री ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा किंवा आपल्या एकूण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीची
कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 17 एप्रिल 2026 आणि आज पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स 1397 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वे हाय व 52वे लो किंमत. 52वे हाय 52वे लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वे हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वे लो. तर मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरची 52वे हाय किंमत होती 1575 रुपये व 52वे लो किंमत होती 1259 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 1435 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, ह्या कंपनीनं ऑगस्ट 2025 रोजी 1/1 हा बोनस जाहीर केला. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअरची किंमत निम्मी झाली व शेअरची संख्या वाढते. तर मित्रांनो, सगळीकडं सगळ्या ॲपवर ह्या कंपनीच्या शेअरची किंमत 2 वर्षापूर्वी 2870 रुपये दिसत आहे, परंतु ते बोनस दिल्यामुळे त्याची किंमत निम्मी धरायची असती. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या शेअरची 2 वर्षापूर्वी किंमत होती 1435 रुपये, 5 वर्षापूर्वी किंमत होती 910 रुपये आणि 10 वर्षातील कमीत कमी किंमत होती 568 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच अजून मागं गेल्यास 2001 साली ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 3 रुपये 55 पैसे ह्या किमतीला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,42,273 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 62 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीला 2025 साली 2099 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2024 साली 1751 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2023 साली 1282 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, 2022 साली 1194 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आणि 2021 साली 1122 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 69.32% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा 11.75% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सुमारे 9.14% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले.
तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीला 2021 साली 1122 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 2099 करोड झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1435 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 910 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 284 रुपयाला मिळत होता, तसे 2001 साली 3 रुपये 55 पैशाला मिळत होता. तोच पिडिलाइट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1397 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले कमीत कमी 1435. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1435 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 910 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 284 रुपये, 2001 साली गुंतवलेले 3 रुपये 55 पैसे, आत्ता करंट व्हॅल्यूला 1397 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं भरघोस असा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर नफा दिलेला आहे. तर मित्रांनो ओव्हरऑल जर बघितलं तर 2001 साली ह्या कंपनीत गुंतवलेले 3 रुपये 55 पैसे आत्ता 1397 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं 2001 पासून आत्तापर्यंत सुमारे गुंतवणुकीवर सुमारे 393 पट एवढा नफा दिलेला आहे. तर मित्रांनो 2001 साली ह्या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता 393 पट म्हणजेच 1 लाखाचे 393 पट म्हणजे 3 करोड 93 लाख रुपये झाले आहेत. म्हणजेच 1 लाख रुपयाचे 3 करोड 93 लाख रुपये एवढा नफा या कंपनीनं 2001 पासून आत्तापर्यंत दिलेला आहे. आणि मित्रांनो ह्या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री जर बघितली म्हणजे लाभांशाचा इतिहास जर बघितला तर ह्या कंपनीनं दरवर्षी बऱ्यापैकी डिव्हिडंड दिलेला आहे. 2025 सालचं जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं एकदा 10 रुपये आणि एकदा 20 रुपये म्हणजेच ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर 30 रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 69.30% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतो आहे. तसेच प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात कोणत्याही कारणाने एकूण शेअर मार्केट खाली आल्यामुळे जर मंदी येत असेल म्हणजे सध्या आता युद्धजन्य बातम्यामुळे एकूण शेअर बाजार खाली आल्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर मित्रांनो ह्या कंपनीत गुंतवणुकीसाठी म्हणजे उत्तम कंपनी असून सुद्धा तिचा शेअर्स खाली आल्यामुळे गुंतवणुकीसाठी ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो ह्या कंपनीच्या बाबतीत ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत आहे. तर ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याने ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी करण्यास सध्या काहीही हरकत वाटत नाही. मित्रांनो पिडिलाइट ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा. तसेच मित्रांनो ज्यांना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे आहे त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. ते व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.